शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख माहिती केदारी यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. सर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मोठे जो प्रश्न आहेत, गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते आष्टी असेल, मुलचेरा असेल, सिरोंच असेल, या ठिकाणी मागील 5 वर्षापासून रस्त्याचे जे काम आहेत अतिशय मंद गतीने सुरू आहेत. त्याबद्दल आपलं काय मत आहे? नमस्कार, मी महेश गोपाळ केदारी, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख गडचिरोली. गेल्या 5 वर्षापासून जर पाहिलं तर या रस्त्याची परिस्थिती जैसे थे तशाच पद्धतीची आहे. फक्त माती टाकली जाते किंवा गिट्टी टाकली जाते, परंतु मला असं म्हणायचं की हे तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा याच्यावरती ठोस प्रकारे काम का केलं जात नाही. हे राष्ट्रीय महामार्ग आहेत, हे कुठले गल्लीबोळातले रस्ते नाही आहेत. या ठिकाणी मुख्यमंत्री येतात, मोठमोठी उद्घाटनं करतात. मुख्यमंत्री या ठिकाणचे पालकमंत्री आहेत. मी ॲक्च्युली त्यांना मागच्या वेळेसही एक पत्र लिहिलं होतं, आत्ताही मी गेल्यानंतर त्यांना एक पत्रव्यवहार करणार आहे या संदर्भात. या ठिकाणी हे जे स्थानिक लोक आहेत ते बेजार झालेले आहेत. त्यांना कुठं जर दवाखान्यात जायचं असेल, कुठं तहसीलच्या ठिकाणी जायचं असेल तर त्यांची फार मोठी गैरसोय होती. आज या ठिकाणी सिरोंच्याची जर लोक असतील तर ती गडचिरोलीला येण्यासाठी तेलंगणा मार्गे गडचिरोलीला जातात, परंतु आलापल्लीला किंवा इकडे येत नाही, 50 किलोमीटर लांबनं जातात. याचा विचार शासनाने केला पाहिजे ना. आज तुम्ही म्हणताय की हे गडचिरोली राज्य जिल्हा जो आहे हा आम्ही 1 नंबरला नेणार. 1 नंबरला न्या, आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला, आम्ही तुमच्याबरोबर तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. परंतु हे कोणत्या प्रकारे तुम्ही घेऊन जाणार आणि कधी घेऊन जाणार, हा माझा त्यांना थेट प्रश्न आहे. सर, विषय असा आहे की सुरजागड या ठिकाणी बाहेरचे जे लोक आहेत, बाहेर राज्यातील, त्यांना प्राधान्य दिलेलं आहे की त्यांना इकडे पास आहे. मात्र आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील जे लोक आहेत, जे युवक आहे, युवती आहेत, त्यांना मात्र फक्त दंडे घेऊन उभे राहण्याचं प्राधान्य दिलं आहे. त्याबद्दल काय मत आहे आपलं? खरं तर हीच तर मेन गोष्ट आहे. काय, जर तुम्हाला हा जिल्हा 1 नंबरला न्यायचा आहे तर तुम्हाला परजिल्ह्यातनं आलेल्या लोकांना जर तुम्ही मोठ्या पदावरती नेऊन बसवणार असेल आणि या जिल्ह्यातल्या लोकांना जर तुम्ही असंच जर फक्त दंडे घेऊन सिक्युरिटीच्या कामासाठी उभं करणार असेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे. याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे अशी की या ठिकाणी ज्या कंपन्या येतात, ते जे उत्खनन होतं, ज्या कंपन्या स्टील कंपन्या चालू होत आहेत, ते याच्यासाठी एक तर एखादा IT चा हब उभा केला पाहिजे. या ठिकाणी या मुलांना ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. या ठिकाणची जर मुलं तुम्ही जर ट्रेन केले तर तुम्हाला बाहेरच्या राज्यातनं किंवा बाहेरून लोक आणण्याची गरज पडणार नाही आणि इथल्या लोकांनाही रोजगार मिळेल. त्याच्यानंतरच हा जिल्हा जो आहे हा 1 नंबरला जाईल. हेच तर आमचं म्हणणं आहे की मुळात जो रोग आहे तो रोग सोडून तुम्ही दुसरं जर काय औषध देणार असेल तर त्याचा इलाज नाही आहे. हा इथल्या लोकांना मारक ठरणारा हा जो आता जो तुम्ही जो म्हणताय विकास, हा विकास नाही आहे. तर तुम्ही या गडचिरोलीच्या जिल्ह्याला भकास करताय असा आमचा थेट आरोप आहे. जर तुम्हाला विकास करायचा असेल तर ते विकासाची एक व्याख्या आहे. त्या विकासाच्या व्याख्याप्रमाणे तुम्हाला काम करावं लागेल. इथल्या लोकांसाठी आधी तुम्हाला एखादं IT चं कॉलेज उभं केलं पाहिजे. या ठिकाणी जी कंपनी ती जे मेकॅनिक जे लोक लागतात, त्या ठिकाणी जे मेकॅनिक लागतात किंवा जे टर्नर वगैरे जे काही त्यांच्या पोस्टिंगची जे लोक लागतात, त्याचं पहिल्यांदा ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी खोललं गेलं पाहिजे. त्या लोकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. आमच्याकडं IT वगैरेच्या मार्फत जे दिलं जातं तसं ITचं ट्रेनिंग या ठिकाणी चालू केलं पाहिजे. ते दिलं पाहिजे तरच हा जिल्हा पुढे जाईल, नाही तर कसं जाईल. आज आपण जे भापरागडला गेलो तर त्या व्यक्तीला आपण विचारलं, आपण कुठले आहेत? तो म्हणे मी बिहारचा आहे आणि मी ते रोडचे काम करत आहो, पाईपलाईन चालू करताय. काय हो? बिहारचा माणूस येऊन गडचिरोली जिल्ह्यात पाईपलाईनचं काम करतोय, परंतु तो महाराष्ट्रातला किंवा या गडचिरोली जिल्ह्यातला माणूस नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. या ठिकाणी तशी लोक नाही आहेत का, किंवा महाराष्ट्रात तशी लोक नाही आहेत का? परंतु यांना बिहारवरून आणलं गेलं, यांना बिहारची लोक पाहिजे, यांना बिहारच्या लोकांना ट्रेनिंग आहे, तिथल्या लोकांना काम दिलं जातंय. अहो, जर या जिल्ह्यातलं जर काम करायचं तर या जिल्ह्यातल्याच माणसाला पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे. बाहेरची लोक पाहिजे कशाला तुम्हाला? आज जर तुम्ही बाहेरच्या लोकांचा विकास करणारे का इथल्या जिल्ह्याचा विकास करणारे 1 नंबरला तुम्ही कोणतं राज्य नेताय? तुम्हाला बिहार घेऊन जायचंय का? तुम्हाला जर गडचिरोलीला जर जिल्हा जर 1 नंबरला न्यायचा असेल, तुम्हाला महाराष्ट्र जर 1 नंबरला न्यायचं असेल, बाहेरून आणायची लोकांची गरज काय आहे? आज मी त्या ठिकाणी पाहिलं, तुम्ही पण स्वतः होतात, आपण त्यांचं शूटिंग केलं म्हणून तर आपल्याला कळलं. आणि कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता आज एखादं जर पुलाचं काम चाललं असेल तर त्या ठिकाणी हजारो ब्रासची रेती तुम्ही त्यांना फुकट दिलेली आहे. काय त्याच्या काय बापाची आहे का ती? का त्याला रॉयल्टी नाही? जर समजा आमच्या एखाद्या माणसाला
घरकुल बांधायचं असेल तर त्याला 3 ब्रास दिली जाते. त्या 3 ब्रासमध्ये त्याचं घरकुल होतंय का? तर अजिबात होत नाही. आणि परंतु तुम्ही एखादं जर पुलाचं कॉन्ट्रॅक्ट ज्याला देताय, त्याला पैसे देताय, सगळं देताय आणि त्याला फुकट वाळू पण देताय. ऍक्च्युली या सरकारने याच्यावरती कुठेतरी नियंत्रण आणलं पाहिजे. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत म्हणून त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपया हे जे चाललेलं खेळ आहे हा सगळा थांबवला पाहिजे. तुम्ही लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचं काम करताय. तुम्ही या ठिकाणी येताय, हेलिकॉप्टरने येताय, याचं उद्घाटन करताय, निघून जाताय. आम्हाला लोक विचारतात, अहो खूप मोठी डेव्हलपमेंट चालली आहे, खूप गडचिरोली पुढे चाललाय. परंतु हा गडचिरोली किती पुढे चाललाय हे आम्हालाच माहिती आहे, कारण आम्ही या स्थानिक लोकांशी भेटतो, बोलतो. आम्ही या रोडनी जातो येतो. आज जर रस्त्याची अवस्था जर पाहिली ना, तर एखाद्या जर डिलिव्हरीच्या बाईला जर घेऊन जायचं असेल तर दवाखान्यात नेण्याची गरज नाही, गाडीतच डिलिव्हरी होऊन जाईल, अशी या रस्त्याची अवस्था आहे. हा अहो, आम्ही स्थानिक पातळीवरती आम्ही रोडवरतून बोलून काम करतोय आणि म्हणून आम्ही सांगतोय, आम्ही ग्राउंड लेवलला ग्रास रोडला आम्ही काम करतोय. फक्त विमानातून येत आणि हेलिकॉप्टर मधून येऊन रिबीन कापून जात नाही. त्यामुळं या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. आम्ही यांच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सर, दुसरा विषय असा आहे की आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील आश्रम शाळेत आणि सरकारी खाजगी शाळेमध्ये शिक्षकच नाही. हो, मी पाहिले, मी स्वतः काही शाळांमध्ये गेलो. शाळेमध्ये मग तेच तर तेच मला म्हणायचं आहे की ज्यावेळेस एवढे मोठे मोठे आश्वासनं दिली जातात, माझं तर स्पष्ट म्हणणे आहे की या ठिकाणचे जे पालकमंत्री आहेत, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांची कुठंतरी या ठिकाणी त्यांच्या डोळ्यात धुळफेक केली जाते. त्यांना खोटी माहिती दिली जाते. कारण का या ठिकाणी शाळा आहेत पण शिक्षक नाही, दवाखाना आहे पण डॉक्टर नाही. आज या ठिकाणी आयरीचं जे एक रुग्णालय आहे, महिला व बालकांचं ते रुग्णालय आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे, याचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात झालं. परंतु आज तिथं जाऊन परिस्थिती पहा, तिथं डॉक्टरच नाही आहेत. बरोबर. अहो, जर डॉक्टर नसतील तर तुमचं ते रुग्णालय बांधून काय त्याचा फायदा आहे? आणि इथं शाळा आहेत, तिथं म्हणजे ज्या तुम्ही आदिवासींची मुलं शिकावी आणि हे करावी त्यासाठी तुम्ही ज्या शाळा उघडल्यात, पण त्या शाळेमध्ये जर शिक्षक नसतील तर ती मुलं शिकतील कशी? खरं तर मुख्यमंत्र्यांनी यांचा फीडबॅक दुसऱ्यांकडनं घेतला पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांकडनं घेतला जातोय ते अधिकारी चुकीची माहिती त्यांना देत आहेत. मी मुख्यमंत्र्यांची भेट या विषयावरती घेणार आहे आणि गडचिरोलीचे विषय सगळे त्यांच्याकडं मार्गी लावणार आहे. मी या जिल्ह्याला न्याय मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न करतो. सर, पुन्हा एक असा विषय आहे की गडचिरोली जिल्ह्याचे जे शिक्षक आहेत टी पास होऊ शकत नाही, कारण आमचा आदिवासी जिल्हा आहे. ज्या लोकांनी डीएड केलाय, बीएड केलाय, त्यांची नियुक्ती ऑलरेडी झालेली आहे आणि परत त्यांना टीईटीची एक्झाम द्या आणि पास व्हा, हे काय काय विषय चालू आहे? माझं तर स्पष्ट मत आहे, हा आदिवासी बहुल भाग आहे, हा आदिवासी जिल्हा आहे. या ठिकाणी इथले जे स्थानिक जे डीएड बीएड केलेले शिक्षक आहेत, यांना टीएटीची जी सक्ती आहे ती माफ करावी सरकारने व यांची सरळ प्रमाणात भरती करावी, अशी माझी या ठिकाणी सरकारला विनंती आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ऐरी येथे महिला बाल रुग्णालय आहे. आपण बोलत असाल तर अष्टमीला हाही विषय झालेला आहे. तर अशा अनेक विषय आहेत. तर खरं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात आमचे पालकमंत्री, हे बघा, महाराष्ट्राचे पालकमंत्री, तुम्हाला खरं सांगू का आणि गडचिरोली जिल्ह्याचे की मुख्यमंत्र्यांचं जर बोलणं ऐकलं तर फार बरं वाटतं. असं वाटतं की खरंच फार मोठा विकास होणार आहे. रुग्णालय फार मोठं बांधलेलं आहे, सुंदर बांधलेलं आहे, काही त्याच्याबद्दल दोमत नाही. बरोबर. परंतु रुग्णालय मोठं बांधून त्याच्यामध्ये शिक्षक नाहीयेत, शाळा बांधल्या डॉक्टर नाहीयेत, शाळा बांधल्या त्याच्यामध्ये शिक्षक नाहीयेत. एकदम बरोबर. मग मला सांगा की जर समजा तुमच्याकडे त्या रुग्णालयात डॉक्टर नसतील आणि शाळेमध्ये शिक्षक नसतील तर त्यांचं बांधून त्याचे जे पैसे आहेत ना ते वेस्ट घालवले असं वाटतं. कारण का इथल्या जर लोकांना त्याचा जर उपयोगच होणार नसेल तर त्या गोष्टीचा तुम्ही करून उपयोग काय? त्याचमुळे तर मी म्हणतोय की मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी चुकीची माहिती अधिकाऱ्यांकडनं दिली जाते. माझी तर अशी अपेक्षा आहे की आता मी त्यांच्याकडं पत्रव्यवहार केल्यानंतर, त्यांच्याशी बोलल्यानंतर ते याच्यावरती काही मार्ग काढतील आणि जर मी या जिल्ह्याच्या विकासासाठी कुठंतरी जर एक खारीचा वाटा उचलला तर याच्यात माझ्या मनाला खूप समाधान वाटेल आणि माझ्या पक्षालाही समाधान वाटेल. हे मी आज या ठिकाणी सांगतो. सर, मुख्यमंत्री येतात मोठमोठ्या घोषणा करतात की गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी आणि जे शिक्षित आहे
त्यांनाच आपण घेऊ. आणि या ठिकाणी वनवन भटकत आहेत विद्यार्थी, त्यांचं काय मत आहे, काय म्हणाल तुम्ही सुधारण्याबद्दल? यासाठीच मी तुम्हाला म्हटलो की या ज्या खाणी या ठिकाणी होत आहेत, या ज्या कंपन्या या ठिकाणी होत आहेत, तर यांना या ठिकाणी शिक्षण देण्यासाठी म्हणजे प्रशिक्षण देण्यासाठी ITI वगैरे सारखी संस्था या ठिकाणी चालू केल्या पाहिजे. म्हणजे स्थानिक लोकांना त्या ठिकाणी त्याचं शिक्षण घेता येईल. जे आज मुलं मुली जे वॉचमॅन म्हणून जे दांडकं घेऊन उभे राहतात, त्यापेक्षा ते कुठंतरी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी लागतील. आणि ज्यावेळेस ते अधिकारी म्हणून लागतील त्याच वेळेस या जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास होईल असं मला वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांना स्थानिक जे उमेदवार आहेत यांना कायमस्वरूपी काम मिळावं. कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने वगैरे असं यांची भरती होऊ नये. यांना कायमस्वरूपी परमनंट जॉब या ठिकाणी मिळावा आणि तो पण चांगल्या पदावर मिळावा. किंवा उगाच वॉचमॅन हे झालं आणि ते झालं तसं नाही. हे फक्त पळवापळवी करण्याचं काम आहे. हे लोकांना चुत्या बनवण्याचं काम आहे की आम्ही एवढा रोजगार दिला तेवढा दिला. मी कंपनीकडनं पण सूर्यागड कंपनी असेल किंवा तुमचे स्टीलचं तर ते नवीन जे कोणते कंपनी लाईट मेटल, नाही हे लाईट मेटल आहे कोणसरीची? नाही कोणसरीचे पण जे कंपनी झालेली आहे तर स्टील हब. स्टील हब, तर त्याच्यामध्ये किती लोक कामाला लागले त्याची मी माहिती घेणार आहे. आणि इथले स्थानिक किती आणि बाहेरचे किती आहे मी पुढच्या वेळेस तुम्हाला याचा सगळा एक्झॅक्ट आकडा तुम्हाला सांगेल की इथं स्थानिक लोक किती कामाला आहेत आणि बाहेरची लोक किती आहेत आणि कोणत्या पदावर कोणती लोक आहेत याचाही मी तुम्हाला आकडा सांगेल. कारण का यांचं स्टिंग ऑपरेशन मी करणार आहे आता. कलेक्टर साहेबांशी आपली मुलाखत होईल का उद्या परवा? मी मागच्या वेळेस कलेक्टर साहेबांना भेटून त्यांना एक पत्र दिलं होतं, परंतु त्यांची आतापर्यंत काय त्याच्यावरती प्रतिक्रिया आलेली नाही किंवा त्यांनी कुठल्या पद्धतीचं अजून आम्हाला काय कळवलेलं नाही. परंतु शिवसेना पक्ष याला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे, एवढं मात्र मी आज या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो. सर, कोणसरी या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचा आरोप होता आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या शेतीमध्ये येतात आणि आम्हाला बळजबरी करून पोलिसची धमकी देऊन ते आम्हाला शेती पाहिजे आणि त्या तुमच्यावर कारवाई करू असे बोलतात. काय म्हणाल तुम्ही? बरोबर आहे, 100% खरं आहे. माझ्याकडे त्याच्या बऱ्याच लोकांची तक्रारी राहिल्या. आमचे स्थानिक पदाधिकारी असतील, जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, आमचे जे सल्लागार असतील, यांच्यामार्फत बरेच लोक येऊन मला भेटले की साहेब असं असं होतंय, आमच्यावरती जबरदस्ती केली जाते, आमच्यावर दबाव आणला जातोय, आम्हाला जमीन द्यायचं असं म्हटलं जातंय. परंतु असं कुठल्याही प्रकारचा नियम नाही आहे की कुठेही जर एखादी इंडस्ट्री उभी राहत असेल तर कुणाची तरी जबरदस्तीने तुम्ही जमीन घ्याल किंवा तुम्ही त्यांची बाळकावून घ्यावून किंवा हिसकावून घ्याल असं नाही आहे. परंतु ही जी कंपनी जे करते ते चुकीचं काम करते, त्याच्यावरती पण आमचं लक्ष आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी दिसतीलच, कारण का आम्ही जसं जसं ॲक्शन मोडमध्ये येणार आहे तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. परंतु यांची दादागिरी आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही आहे. कुणाच्या बापाची इथं मक्तेदारी नाही आहे. उगाचच कोणीतरी एजंट पकडायचे आणि कुणाला तरी दम देऊन त्या कास्तकारांच्या जमिनी घ्यायच्या, ते होऊन देणार नाही. आणि कास्तकारांच्या पण जमिनीचा जो माल निघतोय त्या मालाला, धान्याला भाव मिळावा यासाठीही आम्ही सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. कारण का कास्तकरी जगला पाहिजे. जर शेतकरी जगला तर बाकी जगल. तुम्ही पैसा खाऊ शकत नाही, तुम्ही अन्नच खाणार आहात, तुम्ही धान्यच खाणार आहात. ते धान्य पिकवणारच जर नसतील तर तुम्ही उद्या लोखंड खाऊ शकत नाही. लोखंड खाऊन तुम्ही जगू शकत नाही. तुम्हाला धान्य खाण्यासाठी धान्यच पिकवावं लागेल आणि ते कास्तकरीच पिकवू शकतो. ती कोणती कंपनी येऊन पिकवणार नाही. आजपर्यंत तुम्हाला एवढ्या कंपन्या दिसतील जे लोखंड तयार करतात, अजून काय काय तयार करतात, परंतु धान्य तयार करणारी कंपनी अजूनपर्यंत झाली नाही आणि होणारही नाही. धान्य हे जमिनीतनंच उगवतं, त्यामुळे जमीन वाचली, शेतकरी वाचला तर आपण वाचणार आहोत. याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी आणि माननीय मुख्यमंत्री त्याची जाणीव ठेवतील अशी मला अपेक्षा आहे. फक्त त्यांना एकदा भेटून सगळं सांगणं गरजेचं आहे, त्याची मी व्यवस्था करणार आहे. सर, खूप खूप धन्यवाद. जस पराश्री जावेदारी, विदर्भ संपादक, गडचिरोली. बंद करू.